अमृतासाठी आता स्थळ पाहायला सुरुवात झाली होती. अमृताला मात्र इतक्यात लग्न करण्याची इच्छा नव्हती, पण तिच्या आईबाबांना मात्र तिच्या लग्नाची काळजी लागून राहिली होती. म्हणून त्यांनी तिला कसेबसे तयार केले. अमृता सुद्धा आई वडिलांची काळजी करत होती आणि आईबाबा जे काही करत आहेत ते तिच्या भल्यासाठीच हे सुद्धा ती जाणून होती. एक दोन स्थळे पाहून झाल्यानंतर अमृतासाठी शशांकचे स्थळ आले. दिसायला देखणा आणि चांगल्या नोकरीवर असणारा शशांक कुणालाही पहिल्या नजरेत आवडेल असाच होता. अमृता सुद्धा दिसायला अत्यंत देखणी असल्याने शशांकला आवडली होती. शशांकच्या आई वडिलांना सुद्धा अमृता पसंत पडली. दोन्ही घरच्यांची पसंत झाली आणि लवकरच एक चांगला मुहूर्त बघून अमृता आणि शशांकचा साखरपुडा पार पडला. 3 महिन्यानंतर लग्नाचा मुहूर्त निघाला होता. दोघांनीही एकमेकांशी फोनवर बोलायला सुरुवात केली होती. समोर शशांकशी बोलताना लाजणारी अमृता आता तासनतास त्याच्याशी गप्पा मारायची. शशांकने अमृताला त्याच्या सुखी संसाराची अनेक स्वप्न दाखवली होती. अमृता सुद्धा हळूहळू शशांकच्या प्रेमात पडली होती. बघता बघता दिवस निघून गेले आणि दोघांच्या लग्नाचा दिवस उजाडला. दोघांचेही थाटामाटात लग्न लावून देण्यात आले. अमृता शशांकची बायको म्हणून त्याच्या घरात आली. नव्या नवरीचे सासरी कोडकौतुक झाले. सत्यनारायणाची पूजा पार पडली. दोघे नवरा बायको 4 दिवस बाहेर फिरून सुद्धा आले आणि तिथून अमृताच्या खऱ्या संसाराला सुरुवात झाली. अमृता आणि शशांक काल रात्री उशिरा हनीमूनवरून परतली होती. रात्री आवरून झोपताना खूप उशीर झाला होता. अमृता गाढ झोपेत होती. 5:05 वाजले. इतक्यात कोणीतरी त्यांचे बेडरूमचे दार ठोठावले. अमृता दचकून जागी झाली. तिने लगेच जाऊन दरवाजा उघडला तर समोर तिच्या सासूबाई उभ्या होत्या. त्यांना पाहून अमृता जरा गोंधळली. तुम्ही इतक्या सकाळी इथे? अमृताने विचारले. हो अगं, 5 वाजलेत म्हटलं, तू उठली नशील तर आपणच उठवावे. मी आणि तुझे सासरे बुवा रोज सकाळी 5:30ला उठतो, तर तू 5ला उठत जा आणि 6 वाजेपर्यंत नाश्ता तयार करत जा, सासूबाई म्हणाल्या. अर्धवट झोपेत असलेल्या अमृताला सासूबाईंनी बोललेले नीट कळले नव्हते, पण तिने ठीक आहे म्हटले. सासूबाई निघून गेल्या आणि अमृता स्वतःच आवरायला लागली. अर्ध्या तासात स्वतःच आवरून अमृता स्वयंपाकघरात गेली. सासरी आल्यानंतर आज पहिल्यांदा स्वयंपाकघरात आलेल्या अमृताला गोंधळल्यासारखं झालं होतं. इतक्यात तिच्या सासूबाई आल्या आणि त्यांनी काय कुठे ठेवलं आहे हे तिला सांगितलं आणि त्या निघून गेल्या. अमृताने सर्वांसाठी उपमा बनवला. भरभर घरातील कामे आटोपली आणि स्वयंपाक केला. शशांक आणि स्वतःचा टिफिन रेडी केला आणि 8:30ला ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघाली. तिला ऑफिसला जाईपर्यंत 2 ट्रेन बदलाव्या लागणार होत्या. आज झोप व्यवस्थित न झाल्याने तिला थकवा जाणवत होता, पण तरीही लग्नाच्या सुट्ट्यानंतर आज पहिल्यांदा ऑफिसला जायचं म्हणून तिने आपली मरगळ झटकली. आज ऑफिसमध्ये तिला भरपूर काम होते. ऑफिसमधून निघायला सुद्धा उशीर झाला. घरी पोहोचेपर्यंत 8 वाजले होते. ती घरी येताच तिच्या सासूबाईंच्या चेहऱ्यावरून तिला कळून चुकले होते की आपल्याला उशीर झाल्याने त्या थोड्या नाराज आहेत. सॉरी आई, आज जरा उशीर झाला. ऑफिसमध्ये काम थोडं जास्त होतं, अमृता म्हणाली. ठीक आहे, आता जाऊन हातपाय धुवून घे आणि स्वयंपाकाला सुरुवात कर. तसाही उशीर झालाय. शशांक घरी येण्याची वेळ झाली आहे, सासूबाई म्हणाल्या. अमृता निघून गेली, पण तिच्या मनात विचार सुरू होते. मला उशीर झालाय तरीच पण सासूबाईंनी स्वयंपाकाला सुरुवात सुद्धा नाही केली. मला जितकं शक्य असेल तितकं मी करेनच, पण कालच मी प्रवासाहून आले. सकाळी 5 वाजल्यापासून जागी आहे. सकाळी सुद्धा कामे उरकून गेले होते. अमृताने विचार करत हातपाय धुतले आणि सरळ स्वयंपाकघरात गेली. बघते तर दिवसभरातील भांडी सुद्धा घासायची होती. अगोदर अमृताच्या सासरी भांडी घासायला एक मावशी यायच्या, पण अमृता या घरात सून म्हणून आल्यावर 2च दिवसात सासूबाईंनी त्यांना कामावर येऊ नका असे सांगितले होते. अमृताने भांडी घासायला घेतली. आज सकाळपासून अमृता खूप थकलेली होती,
पण आता लग्न झालंय म्हटल्यावर घरातील कामं तर करावीच लागणार, असा विचार करून अमृता काम करत होती. स्वयंपाक करून जेवण व्हायला रात्रीचे 11 वाजले होते. सर्वजण आपापल्या खोलीत झोपायला निघून गेले. शशांक सुद्धा झोपायला खोलीत निघून गेला. अमृताने पूर्ण स्वयंपाक खोली आवरली आणि ती सुद्धा झोपायला निघून गेली. अमृता इतकी थकली होती की बेडवर पडताच तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी 5 वाजता उठून कामाला सुरुवात केली. सर्वांसाठी चहा नाश्ता केला. ती रूममध्ये शशांकला नाश्ता आणि चहा द्यायला गेली. पण शशांक मात्र आज तिच्याशी बोलत नव्हता. काय झालं शशांक, तुम्हाला कशाचा राग आला का, तिने विचारलं. मला राग आलाही असेल तरी तुला थोडी काळजी आहे माझी, शशांक म्हणाला. काय झालं, माझं काही चुकलं का, अमृताने विचारले. मी रात्री तुझी वाट पाहत जागा होतो आणि तू आल्यावर लगेच झोपली, माझ्याशी बोलली नाही, शशांक म्हणाला. अच्छा, याचा राग आलाय तुम्हाला, सॉरी. काल काम जास्त झालं होतं ना, म्हणून खूप थकले होते, अमृता हसून म्हणाली. माझी आई तर आयुष्यभर ही कामे करत आली, ती काही नाही दमली कधी. तू बरी एकाच दिवसात थकली, शशांक म्हणाला. शशांकचे बोलणे ऐकून अमृता विचारात पडली. ती काहीही न बोलता चहा नाश्ता टेबलवर ठेवून रूमच्या बाहेर आली. मनात मात्र विचार सुरू होते. तिने घाईघाईने घरातील कामे आटोपली आणि ऑफिसची तयारी करून ती ऑफिसला निघून गेली. ऑफिसमध्ये मैत्रिणींनी अमृताकडे लग्नाची पार्टी मागितली होती, म्हणून तिने ऑफिस सुटल्यावर सगळ्या मैत्रिणींना पावभाजीची पार्टी दिली. त्या सर्वात आजही तिला घरी यायला अर्धा तास उशीर झाला. आज सासू तर रागात होतीच, पण शशांक सुद्धा आज लवकर घरी आला होता. आज तुला घरी यायला पुन्हा उशीर झाला, शशांक म्हणाला. ते आज माझ्या मैत्रिणींनी माझ्याकडे लग्नाची पार्टी मागितली होती, त्यामुळे उशीर झाला, अमृता म्हणाली. मग दिलीस का पार्टी, सासूबाईंनी मध्येच विचारले. हो आई, सर्वांना आज पावभाजीची पार्टी दिली, अमृताने हसत सांगितले. पण पैसे उडवून आली असशील, सासूबाई रागाने म्हणाले. सासूबाईंचे बोलणे ऐकून अमृताने त्यांच्याकडे पाहिले. उडवून नाही आली आहे, त्या माझ्या मैत्रिणी आहेत. त्यांच्या आयुष्यात जेव्हा काही चांगलं घडतं तेव्हा त्या सुद्धा आम्हाला पार्टी देतात. मग मी त्यांना पार्टी दिली तर काय झालं, अमृता म्हणाली. लग्नात जेवण नाही केलं का त्यांनी, आणि हे पार्टी बिर्टी म्हणजे फक्त पैसे उडवण्याचे धंदे आहेत. यापुढे तू सुद्धा त्यांच्या पार्टीत जाऊ नकोस, म्हणजे तुला सुद्धा पार्टी द्यायची गरज पडणार नाही, सासूबाई म्हणाले. पण एवढं मोठं काय झालं आहे, छोटीशी तर गोष्ट आहे, तू सांग ना शशांक आईंना, अमृता शशांककडे पाहत म्हणाली. मी काय सांगू अमृता, आई काही चुकीचं बोलत नाहीये. आपण पैशांची बचत करायला हवी की नको, उद्या तेच पैसे कामी येतील, शशांक म्हणाला. शशांकचे बोलणे ऐकून अमृता गप्प बसली. इतक्यात तिची सासूबाई म्हणाली. जा आता स्वयंपाकाला सुरुवात कर, आम्हाला काही आज कोणी पार्टीला बोलवणार नाहीये. सासूबाईंचे बोलणे ऐकून अमृता लगेच स्वयंपाकघरात निघून गेली. शशांक आजच्या काळातला मुलगा असूनही असा विचार करतो याचे अमृताला नवल वाटले. तिला वाटले की आज ना उद्या ती शशांकशी या विषयावर बोलेल आणि त्याला समजावून सांगेल. तिला विश्वास होता की शशांक नक्कीच समजेल आणि हळूहळू सासूबाई सुद्धा तिला समजून घेतील, अशी तिला आशा होती. असाच 1 महिना संपला. अमृता घरातील सगळी कामे करून रात्री झोपायला 12 वाजता जात असे आणि सकाळी पुन्हा 5ला उठावं लागायचे. घरातील कामे, ऑफिसचे कामे आणि अपूर्ण झोप यामुळे अमृता खूप थकायची. तिने ठरवले की घरकामासाठी एखादी बाई सांगावी. तिने याबद्दल शशांकशी बोलायचे ठरवले. एके दिवशी शशांकचा मूड चांगला आहे बघून अमृता त्याला म्हणाली. मी काय म्हणते शशांक, आपण घरकामासाठी एखादी बाई बघितली तर, नाहीतर आधी ज्या मावशी यायच्या त्यांनाच पुन्हा बोलावू. पण का, तुला काम जास्त वाटते का, शशांक म्हणाला. तसं नाही, पण ऑफिसमधून आल्यावर खूप थकल्यासारखे वाटते ना, म्हणून. स्वयंपाक वगैरे मी करेन, पण भांडी आणि लादी पुसणे असे वरच्या कामांसाठी सांगूयात ना, अमृता म्हणाली. पैशांचा अपव्यय होईल त्याचं काय, शशांक म्हणाला. अहो, आपण दोघे पण चांगलं कमावतो आणि एका मावशीला कामासाठी आपण आरामात ठेवू शकतो, अमृता म्हणाली. आपण चांगलं कमावतो हे मला माहीत आहे,
पण आपण बचत करायला नको का? आयुष्यात पैसा खूप महत्त्वाचा आहे. आपल्याकडे पैसा असेल तर आपण यापेक्षा मोठे घर घेऊ शकतो. आणखी कितीतरी गोष्टी करू शकतो, शशांक म्हणाला. पण जीवाला आराम मिळायला हवा ना. माणसाने किती काम करावं याला पण सीमा असतात ना. आणि आधी पण आपल्या इथे एक मावशी यायची ना कामासाठी. मग आता आली तर काय हरकत आहे, अमृता म्हणाली. हे बघ, आईला हे अजिबात आवडणार नाही. आजपर्यंत तिने घरातील सर्व कामे केली आणि तू महिन्याभरातच थकली. आधी तू नव्हतीस म्हणून मावशी यायच्या, पण आता तू आहेस ना. आणि काम करून कधी कोणी मरत नाही. बायकांना तर कामाची सवयच असते. काही दिवसात तुला सुद्धा होईलच सवय. एवढे बोलून शशांक कूस बदलून झोपी गेला. अमृताला मात्र शशांककडून ही अपेक्षा नव्हती. इतका शिकलेला शशांक बायकांबद्दल असा विचार करतो. काय तर म्हणे, बायकांना कामाची सवयच असते. त्या सुद्धा थकतात, कधी शरीराने तर कधी मनाने. त्यांना समजून घेणारं, त्यांना सोबत करणारं कोणीतरी असलं की हा थकवा थोडा कमी होतो. पण इथे तर जन्माचा जोडीदार आपल्याला समजून घेत नव्हता. विचारांमध्ये हरवलेल्या अमृताला त्या रात्री लवकर झोप लागली नाही. पहाटे कधी अमृताचा डोळा लागला. रात्री उशीर झोपल्याने अमृता त्या दिवशी सकाळी लवकर उठली नाही. सकाळी 7 वाजता जेव्हा अमृता उठली, ती तिच्या सासूबाईंच्या आवाजाने. तिची सासूबाई किचनमध्ये काहीतरी मोठमोठ्याने बडबडत होती. अमृता त्या आवाजाने दचकून जागी झाली आणि पटापट आवरून किचनमध्ये गेली. पाहते तर सासूबाईंनी चहा नाश्ता बनवला होता. अमृताला पाहताच त्या म्हणाल्या, या सुनबाई या. आपण कशाला बेडरूम मधून बाहेर यायचे कष्ट घेतले? मला सांगितलं असतं तर मी आले असते तुमचा चहा नाश्ता घेऊन ना. आई, ते काल रात्री जरा डोकं दुखत होतं म्हणून झोपायला उशीर झाला, अमृता म्हणाली. आता बहाणे पण बनवायला लागली आहेस का? महिना नाही झाला तुला या घरात येऊन आणि मला पुन्हा किचनमध्ये पाय टाकावा लागला, ते सुद्धा या वयात. मला काम करावं लागत आहे. सकाळपासून चहा आणि नाश्ता बनवत आहे. हेच दिवस बघायचे राहिले होते आता, सासूबाई म्हणाल्या. सॉरी आई, पुन्हा नाही होणार असे, मी काळजी घेईन. एवढे बोलून तिच्या सासूबाईंच्या उत्तराची वाट न पाहता अमृताला स्वयंपाकाला लागली. खरं तर सासूबाईंच्या बोलण्याला तिला राग आला होता. आजपर्यंत रोज सकाळी उठून घरातील कामे केली तेव्हा कोणीच कौतुक केले नाही. पण एक दिवस उठायला उशीर झाला तर त्यांनी किती सुनावले होते. तिने सासूबाईंना एक शब्दही न बोलता कामे आटोपली आणि ऑफिसला निघून गेली. तिला दिवसभर सासूबाईंचे बोलणे आठवत होती, पण त्यानंतर आपण रागातच होतो आणि सासूबाईंशी अजिबात बोललो नाही याचेही अमृताला वाईट वाटले. संध्याकाळपर्यंत तिचा राग सुद्धा शांत झाला होता. संध्याकाळी ती ऑफिसमधून घरी परतली तेव्हा शशांक लवकर घरी आला होता. अमृताने आज शशांकच्या आवडीचा स्वयंपाक तयार केला. सर्वांची जेवण आटोपल्यानंतर अमृता स्वयंपाक खोली आवरून बेडरूम मध्ये गेली तर शशांक जागाच होता. अमृताला बघून तो म्हणाला, आज तुझा पगार झाला असेल ना? हो. पैशांचं काय केलं? शशांकने विचारलं. माझ्या बँकेच्या अकाउंटमध्ये आहेत. मग ते माझ्या अकाउंटला ट्रान्सफर कर. मला आपल्यासाठी नवीन कार घ्यायची आहे. काही माझ्याकडे आहेत. आणखी काही महिने बचत केली तर आपल्याला नवीन कार सहज घेता येईल. तुझ्या हातून उगाच खर्च होईल. माझ्याकडे सुरक्षित राहतील, शशांक म्हणाला. पण आजपर्यंत माझ्याजवळ सुरक्षितच होते पैसे. आता असं काय होणार आहे? तुम्हाला जेव्हा घ्यायची असेल तेव्हा मी देईल की काढून, अमृता म्हणाली. काही नाही, पण माझ्याजवळ दिले तरी काही फरक पडणार नाही. मी जमा करेन पैसे. तुला माझ्यावर विश्वास नाही का? शशांक म्हणाला. असं काहीच नाही. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जे काही करताय ते आपल्यासाठीच करताय आणि तसेही जे तुमचं आहे ते माझं आहे आणि जे माझं आहे ते तुमचेच तर आहे. मी करते पैसे ट्रान्सफर, अमृता म्हणाली. माझी समजूतदार बायको, शशांक अमृताला जवळ घेत म्हणाला. दुसऱ्या दिवशी अमृताने आपला पगार शशांकच्या अकाउंटवर ट्रान्सफर केला. तिला शशांकचे खूप कौतुक वाटत होते. शशांक आपल्या भविष्याचा इतका विचार करतोय म्हणून ती खुश होती. त्यानंतर बरेचदा ऑफिसमधून घरी येताना अमृताला उशीर व्हायचा.
आधीच 2 ट्रेन बदलून तिला घरी यावं लागायचं आणि ऑफिसमधून थकून आल्यावर तिच्या सासूचे तिला टोमणे मारणे सुरूच असायचे. शशांक एखाद्या वेळी लवकर घरी आला की तिच्या उशिरा येण्यावरून तिला रागवायचा. तेव्हा ती त्याची समजूत काढायची, पण संसार म्हटलं की हे सर्व चालायचं म्हणून ती दुर्लक्ष करायची. असे 6 महिने निघून गेले. दिवाळी जवळ आली होती. घराची साफसफाई आणि फराळाचं बनवायचं होतं. अमृता रात्री जागून कामे करायची. सासरी तिची पहिलीच दिवाळी होती, त्यामुळे तिला कोणत्याच गोष्टीत कमतरता ठेवायची नव्हती. असेच एकदा अमृता संध्याकाळी घरी लवकर आली. शशांक सुद्धा लवकरच घरी आला होता. शशांकने तिला विचारले, काय अमृता, आज लवकर आलीस? हो, जवळच एक मीटिंग होती. मीटिंग लवकर संपल्याने टॅक्सीने घरी आले. टॅक्सीने कशाला आलीस? टॅक्सीला जास्त पैसे लागतात. थोडा उशीर झाला असता पण पैसे वाचले असते ना, शशांक म्हणाला. पण एक दिवस टॅक्सीने घरी आले तर काय बिघडलं? आपण एवढा खर्च आरामात करू शकतो आणि दिवाळीची कामे सुद्धा करायची आहेत ना, अमृता थोडीशी रागातच म्हणाली. अमृताला राग आलाय हे पाहून शशांक पुढे काहीच बोलला नाही. अमृता सुद्धा रूममध्ये निघून गेली. पटापट स्वयंपाक आवरला आणि सगळ्यांचे जेवण झाल्यावर किचन आवरून रूममध्ये गेली. शशांककडे पाहून म्हणाली, मी काय म्हणते शशांक, दिवाळी जवळ येत आहे. धनत्रयोदशीला काहीतरी नवीन घ्यायचं तर आपण कार घ्यायची का? म्हणजे आपल्याला चांगल्या मुहूर्तावर कार घेता येईल. अमृता म्हणाली, सध्या नको. सध्या पैसे नाही आहेत. नंतर कधीतरी पाहू, शशांक म्हणाला. पण आपण तर खूप दिवसांपासून पैसे जमा करत होतो ना, अमृताने विचारले. हो, पण ते पैसे मी एका स्कीममध्ये गुंतवले होते आणि त्यामध्ये मला थोडं नुकसान झाले. आपण आणखी काही दिवस पैसे जमा करू आणि पुढे बघू, शशांक म्हणाला. पण तुम्ही ते पैसे कार घेण्यासाठी म्हणून माझ्याकडे मागितले होते ना, मग तुम्ही मला न सांगता ते इतर गोष्टींसाठी का वापरले? अमृताने विचारले. हे बघ, तू माझी बायको आहेस आणि तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझा अधिकार आहे. तुझ्यावर सुद्धा आणि तुझ्या पैशांवर सुद्धा. आणि तू मला जाब विचारू शकत नाहीस. मी तुझा नवरा आहे, शशांक म्हणाला. मी दिवसभर नोकरी करते, संध्याकाळी घरातील कामे करते, पुरेशी झोप घेता येत नाही, सतत पैशांची काटकसर करते. इतकं सगळं केल्यानंतर महिना अखेर जो पगार मिळतो तो काहीतरी चांगल्या कामी आला पाहिजे म्हणून मी तुमच्याकडे जमा करते आणि तो पैसा कुठे खर्च करावा आणि कुठे नाही या बाबतीत माझं मत देखील विचारात घेतलं जाऊ नये का? अमृता म्हणाली. तू काही नवीन करत नाही. सगळ्या बायका नवऱ्यासाठी हे सर्व करतातच. तुझं कर्तव्य आहे ते. आणि मला सकाळी लवकर उठायचं आहे म्हणून तू झोप आणि मला पण झोपू दे. एवढं बोलून शशांक कूस बदलून झोपी गेला. पण अमृताला मात्र हळूहळू सगळंच लक्षात येत होतं. शशांक तिला फक्त गृहीत धरत होता. ती आजच्या काळातील मुलगी असून सुद्धा तिला नवऱ्याची अपेक्षा सहन करावी लागत होती. शशांक नेहमीच तिला पैशांच्या बाबतीत काटकसर करायला सांगायचा, पण स्वतः मात्र सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत पार्टी करायचा. सासूबाईंनी तर तिला कधीच समजून घेतले नव्हते. घरची कामे, सासूबाईंना खुश करण्यासाठी चाललेले तिचे प्रयत्न, इतकं करूनही तिच्या मेहनतीचं कौतुक सुद्धा नव्हतं कोणाला. तिने ठरवलं की ही परिस्थिती बदलायची असेल तर तिला आज काहीतरी करावे लागेल. त्यानंतर काही दिवस ती कोणाशी जास्त काही बोलत नव्हती. चुकून उलट उत्तर सुद्धा देत नव्हती. दिवाळीचा दिवस आला. सर्वांनी अगदी जल्लोषात दिवाळी साजरी केली. अमृताने सर्व फराळ स्वतः बनवला होता. दारावर सुंदर रांगोळी, दिव्यांची सजावट, सर्वजण अमृताचे कौतुक करत होते. दिवाळी झाल्यानंतर एकदा शेजारच्या काकू फराळाला घरी आल्या होत्या. फराळ खाताना त्या अमृताच्या सासूबाईंना म्हणाल्या, तुमच्या सूनबाईंच्या हाताला छान चव आहे बरं. खूप छान फराळ बनवलाय तिने. सुनेच्या बाबतीत नशीब काढलं बघा तुम्ही. घरकामात पण हुशार आहे आणि नोकरी सुद्धा करते. फक्त कामात हुशार असून काय उपयोग? नोकरीवर जाते तेव्हा सगळी कामे मलाच करावी लागतात. मला पण वाटते की सुनबाईने गरम गरम जेवण करून वाढावं. दिवसातून 3दा गरम चहा मिळावा. माझी सेवा करावी. पण ही तर सकाळी स्वयंपाक करून ठेवते आणि ऑफिसला निघून जाते.
वरची सगळी कामे आल्या गेल्याचं स्वागत मलाच करावं लागतं, अमृताच्या सासूबाई म्हणाल्या. पण तिची सुद्धा धावपळ होत असेल ना, घर आणि नोकरी सांभाळून, काकू म्हणाल्या. कशाची धावपळ? तिला तर बरंच वाटत असेल बाहेर निघायला भेटते म्हणून. आम्ही नाही निघालो कधी कामासाठी बाहेर. आम्ही तर पूर्ण आयुष्य सासूबाई आणि घरच्यांची सेवा केली, अमृताची सासू म्हणाली. किचनमध्ये असलेल्या अमृताला सासूबाईंचे बोलणे स्पष्ट ऐकायला येत होते. किंबहुना तिला ऐकायला जावं म्हणून सासूबाई मोठ्याने बोलत होत्या. अमृताला मनोमन वाटले. तिने या बाबतीत सासूबाईंशी बोलायचे ठरवले. पाहुणे निघून गेल्यावर जेव्हा सासूबाई किचनमध्ये आल्या तेव्हा अमृताने विचारलेच, आई, तुम्हाला माझी नोकरी करणे आवडत नाही का? आता माझी आवड नसो वा असो त्याने काही फरक पडणार आहे का? सासूबाई म्हणाल्या. पण आई, मी नोकरी आपल्या घरासाठीच करते ना. आपली परिस्थिती आहे त्यापेक्षा चांगली व्हावी यासाठी मी पण शशांकच्या बरोबरीने काम करते. घरची कामे करूनच मी नोकरीसाठी बाहेर पडते, अमृता म्हणाली. आमच्या घरची परिस्थिती एवढी वाईट नाही की आम्हाला तुझ्या पायांवर अवलंबून राहावे लागेल. माझ्या मुलाला आम्ही चांगलं शिकवलंय, तो समर्थ आहे आम्हाला पोसायला. तू नोकरी करायला बाहेर पडते कारण तुम्हा आजकालच्या मुलींना घरात राहायला आवडत नाही. नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला बाहेर राहायला मिळतं, घरातल्या कामांपासून सुटका मिळते, सासूबाई म्हणाल्या. नाही आई, नोकरी करताना सुद्धा खूप दगदग होते आणि मुंबईसारख्या महानगरात प्रवास करणे सुद्धा तितके सोयीचे नसते. आई, शिवाय कामाचं टेन्शन असतं ते वेगळं. मला नाही वाटत कोणीही स्त्री बाहेर पडायला मिळावं म्हणून नोकरी करत असेल. बायका नोकरी करतात ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी, संसाराला हातभार लावण्यासाठी, आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य देण्यासाठी आणि आपल्या शिक्षणाचं बुद्धिमत्तेचं चीज व्हावं म्हणून, अमृता काकुळतीने म्हणाली. मला नको शिकू. तुला काय वाटतं तू अशा मोठ्या शब्दांचा वापर करशील आणि तू जे म्हणतेस ते मला पटेल? मी चांगलेच ओळखून आहे तुम्हा आजकालच्या मुलींना. माझी मुलगी सुद्धा शिकली आहे, पण ती गपगुमान घरात सगळ्यांची सेवा करते. तिच्या सासूला स्वयंपाकघरात पाय ठेवावा लागत नाही हो, सासूबाई म्हणाल्या. आई, पण काही बोलू नकोस. उद्या माझी सुद्धा दिवाळी सणाला घरी येत आहे म्हणून 3-4 दिवस ऑफिसमधून सुट्टी घे. बिचारीला सासरी कामच असतात. निदान 4 दिवस माहेरचे सुख तरी मिळू दे तिला, सासूबाई म्हणाल्या. पण आई, इतके दिवस सुट्टी मिळणार नाही अमृता, ते मला माहीत नाही, पण सुट्टी घ्यायची म्हणजे घ्यायची. अमृताला सासूबाईंच्या बोलण्याचे वाईट वाटले होते, पण यावेळी तिने बोलून न दाखवता काहीतरी वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यायचे ठरवले होते. दुसऱ्या दिवशी अमृता आरामात सकाळी 6 वाजता उठली. घरातील सर्व कामे आरामात करत होती. स्वयंपाक करताना गाणं गुणगुणत होती. काम करणाऱ्या अमृताला इतकं आरामात काम करताना पाहून सासूबाईंना नवल वाटलं. आज काय विशेष सुनबाई? एकदम गाणं गुणगुणत काम करत आहेस, सासूबाईंनी विचारले. आई, आज सुधाताई येणार आहेत ना, म्हणून त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करणार आहे, अमृताने उत्तर दिले आणि पुन्हा कामाला लागली. सासूबाईंना बरे वाटले की सुधा येणार म्हणून अमृताने ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे. अमृता सुद्धा शांतपणे आपले काम करत होती. तिने आज त्यांच्यासाठी चांगला सागर संगीत स्वयंपाक केला होता. दुपारी तिची नणंद आली आणि मायलेकींच्या गप्पांना उधाण सुटले. अमृताला मात्र दोघींनी आपल्या गप्पांमध्ये सामील करून घेतले नाही. उलट दिवसभर तिला राबवून घेतले. संध्याकाळी शशांक आला आणि सर्वांनी सोबत जेवण केले. अमृताच्या हातचे जेवण तिच्या सासूला आणि नंदेला खूप आवडले होते, पण तसे त्यांनी बोलून मात्र दाखवले नाही. जेवण झाल्यानंतर सर्वांनी आरामात बाहेर जाऊन आईस्क्रीम खाल्ले, पण अमृता मात्र स्वयंपाकघरात एकटीच भांडी घासत होती. सर्व कुटुंब एकत्र झालं होतं आणि अमृताला मात्र स्पेशल वेगळी वागणूक दिली जात होती. पण अमृता कमालीची शांत होती. एकाही शब्दाने तक्रार नाही की भांडण नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा अमृता शांतपणे 6 वाजता उठली आणि आरामात कामे करायला लागली. सर्वांचा चहा नाश्ता झाल्यावर अमृताने सुद्धा स्वतःसाठी नाश्त्याची प्लेट घेतली आणि ती आरामात बसून नाश्ता करायला लागली. शशांक ऑफिसला जाण्याच्या तयारीत होता.
अमृता अजूनही ऑफिससाठी तयार नाही हे पाहून तो म्हणाला, अजून तयार झाली नाहीस? आज पण सुट्टी आहे का? हो, आज पण सुट्टी आहे आणि आता नेहमी सुट्टी असेल, अमृता म्हणाली. म्हणजे? मला कळलं नाही, शशांकने विचारले. म्हणजे माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, अमृता म्हणाली. काय? शशांक, मी नोकरीचा राजीनामा दिला. शशांक अक्षरशः किंचाळला. काय? तू काय बोलतेस हे? शशांकचा आवाज ऐकून अमृताच्या सासूबाई तिथे आल्या. हो, बरोबर तेच बोलत आहे, अमृता म्हणाली. कुणाला विचारून हा शहाणपणा केलास तू? शशांकने विचारले. स्वतःला विचारून. नोकरी करण्याचा निर्णय सुद्धा माझा स्वतःचा होता आणि नोकरी न करण्याचा निर्णय सुद्धा माझा स्वतःचाच आहे, अमृता शांतपणे म्हणाली. आजकाल नोकरी मिळणं किती कठीण आहे वहिनी, आणि तू तुझ्या इतक्या चांगल्या पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिला. हो, पण आपल्या घरी माझ्या पगाराची काहीच गरज नाही. शशांक खूप चांगलं कमावतात आणि त्यात आमचं आरामात भागतं, आणि मला सुद्धा आता माझ्या सासूबाईंची सेवा करायची आहे घरी राहून, अगदी जशी तुम्ही तुमच्या सासूबाईंची करता तशीच, अमृता म्हणाली. अगं वहिनी, मला माझ्या मनाप्रमाणे नोकरी मिळाली नाही म्हणून मी नोकरी केली नाही, नाहीतर मी तरी कशाला घरी कामं करत बसली असती, सुधा म्हणाली. पण आईंना नाही आवडत माझं नोकरी करणं, आणि मला घरी यायला बरेचदा उशीर होतो तेव्हा शशांकची चिडचिड होते. मलाही वाटतं शशांक घरी येतील तेव्हा मी चांगलं तयार होऊन हसून त्यांचं स्वागत करावं, अमृता म्हणाली. अगं बाई, मला नको तुझे हे हसून स्वागत करणं. तू चल माझ्यासोबत, आपण ऑफिसमध्ये बोलून तुझा राजीनामा त्यांना स्वीकारू नये म्हणून विनंती करू, शशांक म्हणाला. पण मला नाही करायची नोकरी, मला आता गृहिणी म्हणून घर सांभाळायचं आहे, अमृता म्हणाली. घर सांभाळायला बायको हवी म्हणून तुझ्याशी लग्न केलं नाहीये मी. तू चांगल्या नोकरीवर आहेस आणि चांगला पगार कमवत आहेस म्हणून तुझ्याशी लग्न केले मी, नाहीतर कितीतरी मुलींचे बाप मला हुंडा द्यायला तयार होते, पण तुझ्या बाबांकडून हुंडा न घेता मी तुझ्याशी लग्न केले. ते काय गृहिणी बनायला नाही, शशांक म्हणाला. अरे वा शशांक, शेवटी खरं काय ते बोललात तुम्ही मुलीचे गुण अवगुण न पाहता फक्त हेच पाहिलं की तिच्याकडून तुम्हाला किती पैसा मिळू शकतो. नोकरी करणारी बायको हवी हा हट्ट एक वेळ मी समजून घेऊ शकते, पण बायकोच्या पगारासाठी तुम्ही लग्न केलं हे मात्र मला आवडलं नाही. मी तुमच्यावर मनापासून प्रेम केलं, तुमच्या घराला आपलं घर मानलं, तुमच्या आईला आपली आई मानली, पण तुम्ही मात्र मला कधीच तुमच्या घरात सामावून घेतलं नाही. मी सर्व काही करून परकीच राहिली. मी माझं घर सोडून फक्त या आशेवर तुमच्यासोबत इथे आले की तुम्ही मला प्रत्येक पावलावर सोबत कराल, मला समजून घ्याल. पण नाही, कधीच मला कोणी समजून घेतलं नाही. मला प्रेमाने तर सोडा, पण कधी माणूस म्हणून सुद्धा समजून घेतलं नाही. तुमच्या अपेक्षा आहेत की मी रात्रंदिवस नुसतं काम करावं, त्यातही आईंना मी नोकरी करते म्हणून मी कधी आवडलेच नाही. त्यांच्या मते मी बाहेर फक्त फिरायला जाते. आजकाल जनरली सर्वांच्या घरीच कामाला बाई असते. आपल्या घरी सुद्धा आधी कामाला बाई यायची, पण मी या घरात आले आणि तुम्हाला वाटलं की बायकोच्या रूपात तुम्हाला मोलकरीण मिळाली आहे. सकाळी 5 वाजता उठून घरची कामे करून दिवसभर ऑफिसमध्ये थकून घरी आल्यावर दिवसभराची भांडी घासून स्वयंपाक करून सगळी कामे करून रात्री तुमच्या बोलता बोलता अमृता थांबली. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तुला प्रॉब्लेम काय आहे? हाच ना की घरात कामाला बाई हवी आहे. आपण उद्यापासूनच बोलावू कामाला बाई, पण तू नोकरी सोडू नकोस, शशांक म्हणाला. शशांक, तुम्हाला अजूनही कळत नाहीये मला काय म्हणायचं आहे ते. तुम्हाला वाटतं की घरात कामासाठी बाई हवी म्हणून मी हे बोलते. तुमचं नेमकं काय चुकतंय हे तुम्हाला कळतच नाही का? अमृता म्हणाली. हे बघ सुनबाई, शशांक जसं म्हणतोय तसंच कर तू. जर नोकरीचा राजीनामा दिला तर तुला आमच्या घरात राहता येणार नाही. तुला कायमचं माहेरीन पाठवून देऊ आम्ही, अमृताच्या सासूबाई मध्येच म्हणाल्या. तुम्ही काय मला घरातून काढणार सासूबाई? उलट मी तुमच्या घरात राहणार नाहीये. तुमच्यासारखे विचार असणारे लोकांबरोबर मी इतके दिवस राहिले याचेच मला नवल वाटत आहे. मी तुमचे हे घर सोडून जात आहे.
अमृता म्हणाली. आई, मी बोलत आहे ना तिच्यासोबत, तू थांब ना थोडा वेळ, मी समजावून सांगतो तिला. ती जाईन पुन्हा नोकरीवर. शशांक त्याच्या आईला म्हणाला. हो, नोकरीवर तर मी जाईनच, कारण मी खूप मेहनत करून चांगली नोकरी मिळवली आहे. माझ्या आई वडिलांनी गरीब परिस्थितीत असतानाही मला चांगलं शिकवलं आहे. नोकरी सोडून त्यांच्या कष्टाचा अपमान नाही करणार मी. म्हणून नोकरी तर मी करेनच, पण ती माझ्या माहेरून. मला आता तुमच्यासोबत राहायचं नाहीये. तुमच्यासारख्या स्वार्थी माणसांबरोबर राहण्यापेक्षा मी एकटी राहणे कधीही पसंत करेन. लवकरच घटस्फोटाची नोटीस मिळेल तुम्हाला. जाते मी, अमृता म्हणाली. एवढे बोलून अमृता बॅग घेऊन निघून गेली. तिला जाताना सगळेजण बघत राहिले, पण कुणालाही आता तिला थांबवायची हिंमत झाली नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.